श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये. वेगवेगळे व्हिडिओज आपण पाहत असतो आणि यामधून येणारी माहिती आपल्याला आपल्या स्वामी आणि आपल्या इतर देवतांबद्दलची जागरूकता निर्माण करत असते. आजचा व्हिडिओही तशाच पद्धतीने आहे. ही गोष्ट आपण रोजच्या जीवनामध्ये करत असतो. देवपूजा झाल्यानंतर आपण सर्वात अगोदर देवतांना दाखवतो तो म्हणजे आपला दररोजचा नैवेद्य. देवतांना तुम्ही नैवेद्य जो दाखवता तो कोणत्या प्रकारचा आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही तो कशा पद्धतीने अर्पण करता ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळंच मी तुमच्यासमोर आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नैवेद्य तुम्ही कोणताही दाखवा, पण तो दाखवताना त्याची योग्य जी पद्धत आहे ती काय आहे. आणि नैवेद्य दाखवत असताना आपल्याला गोड आणि तिखट पदार्थ ताटाला वेगवेगळे का लावायचे लागतात. यासोबतच आपल्याला त्यावेळी कोणता मंत्र म्हणायचा असतो जेणेकरून आपण देवतांना जागे करून आपल्या नैवेद्याला स्वीकार करावा अशी त्यांच्या पुढे पूजा आणि प्रार्थना करावी. ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे न चुकता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नैवेद्य अर्पण करताना आपल्याला काही सोप्या पद्धती माहीतच आहेत, ज्यामध्ये आपण स्वामींच्या किंवा इष्टदेवतेच्या मूर्तीसमोर पाणी टाकून त्यामध्ये तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवत असतो आणि त्यानंतर आपण ताटावरती अन्न मांडून त्या अन्नावरती तुळशीपत्र देखील ठेवत असतो. गोड पदार्थ डाव्या बाजूला आणि तिखट पदार्थ हे उजव्या बाजूला मांडायला पाहिजेत. हा नियम मात्र नैवेद्य दाखवताना सर्वात महत्त्वाचा आहे. नैवेद्य अर्पण करत असताना आपण 3 वेळा पाणी फिरवून गायत्री मंत्र उच्चारत असतो. यामागे देखील एक कारण आहे की ज्यामुळे देवतेची दिव्य ऊर्जा त्या अन्नामध्ये प्रवेश करते आणि भक्ताला त्यामुळे आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता हे करताना तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की अन्नामधून आपल्याला देवतेची कृपा मिळवण्यासाठी त्यावेळी आपलं मन हे पवित्र असायला हवं, कारण की त्या अन्नामुळे भक्त आणि देवतामधील संबंध हे जास्त दृढ होत असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं देखील आपण म्हणत असतो, ते उगाचच नाही. संपूर्ण देवता ह्यामुळे जेव्हा प्रसन्न होतात आणि त्यानंतरचा आशीर्वाद मिळतो तो बाकी कोणत्याही आशीर्वादापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरलेला असतो. आता सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की गोड आणि तिखट पदार्थ वेगवेगळ्या बाजूला का मांडायचे आहेत. तर तुम्हाला माहीतच आहे की देवतेच्या विविध तत्वांची पूजा करणं म्हणजेच गोड पदार्थ हे आनंद आणि शांतीचं प्रतीक आहेत, तर तिखट पदार्थ म्हणजे ज्ञान आणि शक्तीचं प्रतीक आहेत. त्यामुळे या दोन्ही तत्वांचा समावेश आपल्याला आपल्या ताटामध्ये करायचा आहे आणि त्यामुळं भक्ताला देवांपासून पूर्ण असा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच आपण जेव्हा गायत्री मंत्र उच्चारत असतो तेव्हा आपण देवतेच्या शक्तीला आकर्षित करत असतो. गायत्री मंत्राचं उच्चारण भक्ताच्या मनाला शुद्ध करत असतं आणि देवतेच्या आशीर्वादानं त्या व्यक्तीचं जीवन हे समृद्ध होतं. म्हणूनच आपण नैवेद्य अर्पण करत असताना नेहमीच गायत्री मंत्राचा उच्चार करायला हवा. अर्पण केलेला नैवेद्य जेव्हा आपण खात असतो किंवा तो आपण ग्रहण करत असतो त्यावेळी आपल्याला त्यामधून देवांची शांती, संतुष्टी आणि आशीर्वाद प्राप्त होत असतात. ही दिव्य ऊर्जा आपल्याला त्या अन्नामधून आपल्या शरीरामध्ये स्थानांतरित होत असते. तुम्ही हा नैवेद्य जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही त्याऐवजी दूध, साखर, गूळ किंवा दहीभात यासारखे साधे पदार्थ देखील आपल्या देवतेला अर्पण केले तरी देखील चालतात. यामुळं महत्त्वाची देवतेला समर्पणाची भावना तुमच्यामध्ये असणं जास्त गरजेचं आहे आणि यामुळेच तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळत असते. रोज नैवेद्य अर्पण करणं गरजेचं आहे का, हा देखील बऱ्याच भक्तांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न असतो. तर हो, तुम्हाला रोज नैवेद्य अर्पण करणं हे गरजेचं आहे, कारण की नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्याला एक पवित्र कार्य असल्याची प्राप्ती होते, ज्यामुळे भक्ताच्या जीवनामध्ये दिव्य शक्तीचा संचार होतो आणि केलेले अन्न हे भक्ताच्या श्रद्धेचं प्रतीक असतं. त्याच्याद्वारे भक्ताला देवतेची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळं जर तुमच्याकडे बाकी काहीही नैवेद्य तुम्ही केलेला नसेल तर तुम्ही जे घरामध्ये बनवता तोच नैवेद्य तुम्ही देवतांना अर्पण करणं हीच त्यामागची समर्पणाची भावना आहे. यासाठी तुम्ही रोजच वेगवेगळे पदार्थ करणे देखील अजिबातच गरजेचे नाही. महत्त्वाची म्हणजे तुमच्या मनाची शांती. तुम्ही मनोभावे देवापुढे ठेवलेलं तुमचं नैवेद्याचं ताट आणि त्यामागे असलेली तुमची आध्यात्मिक भक्ती ह्या गोष्टींचा पाठपुरावा ह्यामध्ये केला जातो. त्यामुळे नैवेद्य अर्पण करत असताना तो कोणत्याही प्रकारचा असला तरी तो रोज देणं आणि देवाला तो रोज नैवेद्य अर्पण करणं हे जास्त गरजेचं असतं.
स्वामींना नैवेद्य अर्पण करत असताना आपण गायत्री मंत्र देखील म्हणत असतो. यासोबतच आपण पंचप्राण मंत्र देखील म्हणायला हवा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. या मंत्राचा उच्चार म्हणजेच आपल्या 5 प्राणवायू म्हणजेच प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान यांचे पूजन करण्यासारखं आहे. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे ब्रह्मदेवतेला अमृतत्वाचे आशीर्वाद देण्यासाठीचा उच्चार आहे. आणि हा नैवेद्य आपण जर आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थांना अर्पण करत असेल तर त्यावेळी आपल्याला श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु असा मंत्र उच्चारून स्वामींना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यामुळे नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला देवतेच्या आशीर्वादाची प्राप्ती होण्यासाठी वरील गोष्टींचं व्यवस्थित पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. गोड आणि तिखट पदार्थांचं योग्य स्थान, गायत्री मंत्राचं उच्चारण आणि तुळशीपत्राचा वापर हे सर्व गोष्टी तुम्हाला नैवेद्य अर्पणाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे भाग ठरतात. त्यामुळे रोज नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला ह्या गोष्टींचा कटाक्षाने पाळायच्याच आहेत. यासोबतच तुम्ही जेव्हा स्वामींना नैवेद्य अर्पण करत असता तेव्हा तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकेने तुम्ही स्वस्तिक काढून त्यावरती नैवेद्याचं तुळशीपत्र ठेवलेलं ताट तुम्हाला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 3 वेळा पाणी गोल फिरवून त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थ मंत्राचा जप करून त्यानंतरच तुम्हाला स्वामींना ते नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर ह्या झाल्या स्वामी समर्थ आणि इतर देवतांना नैवेद्य अर्पण करतानाच्या महत्त्वाच्या गोष्टी. तुम्हीही ह्या नियमांचे पालन करता का आणि तुम्हालाही त्यामधून कोणता दैवी अनुभव आला का? ह्या सर्व गोष्टी मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना गरज आहे त्यांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.